श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 5 एप्रिल वार रविवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. हिंदू नववर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी ही आज साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील ही कृष्ण पक्षातील चतुर्थी विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारी ही चतुर्थी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करून आणि रात्री चंद्रदर्शनानंतरनं व्रत सोडल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेल्यास आज संकष्टी चतुर्थीचा दिवस हा अनेकांसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे. आजचे ग्रह संक्रमण आणि शुभयोगांचा परिणाम अनेक व्यक्तींवरती होणार आहे. या संकष्टी चतुर्थीला स्त्रिया व्रत करून त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आनंद आणि समृद्धीसाठी कामना करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ असा आहे की संकटे दूर करणारी अशी ही तिथी. हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. गणेश पुराणात या व्रताचा महिमा सांगितला असून या दिवशी केलेली गणपतीची पूजा उपाय हे थेट बाप्पांची कृपादृष्टी प्राप्त करून देते. गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत. गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता असल्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी सुद्धा काही प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहेत. ही वस्तू जाळल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतरनं अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी बघा जेव्हा चंद्रोदय होणार आहे. तर चंद्रोदय हा 9:45 होणार आहे. तर त्या वेळेमध्ये तुम्ही चंद्राची पूजा करून हा उपाय केला तर अतिशय उत्तम. तेव्हा नाही शक्य झाले तर मग तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. तर पहा, चतुर्थी हे जे व्रत आहे तर हे प्रामुख्याने संकटातून मुक्तता संतती प्राप्ती आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केले जाते. कारण गणपती बाप्पांचे धार्मिक महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये अफाट आहे. भगवान श्री गणेश हे बुद्धी ज्ञान विघ्नहर्ता देवता मानले जातात आणि या दिवशी मुलांसाठी काही उपाय केल्यास मुलांच्या जीवनातील सर्व अडथळे विघ्न आणि संकटे दूर होतात. गणपती बाप्पांचं मोठे डोके आणि कान ज्ञानाचे प्रतीक आहे. ते विद्येचे कला आणि विज्ञानाचे संरक्षण मानले जाते आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय केल्याने मुलांच्या जीवनात सुख समृद्धी शांती प्रस्थापित होते. आणि म्हणून आज प्रत्येक आईने मुलांसाठी एक उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तुमच्या घरात कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय आपल्याला करता येणार आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, उद्धटपणाने वागत असेल किंवा मुलांच्या कुंडलीमध्ये काही ग्रह जे आहे तर ते कमकुवत असेल, यामुळे मुलांचा हट्टीपणा हा वाढत असेल किंवा शिक्षण घेणारी मुलं आहेत
परंतु त्यांना शिक्षणामध्ये आवड निर्माण होत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा त्यांना परीक्षेमध्ये हवे तसे यश मिळत नसेल किंवा मोठी मुलं आहेत ज्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा एखादी एक्झाम देत आहे त्यामुळे त्यांना यश मिळत नसेल किंवा मुलांवरती सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतील, मुलं सतत आजारी पडत असेल. बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना जर नजर बाधा झाली किंवा एखाद्याची वाईट नजर लागली तरीही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात. आता नजर दोष किंवा नजरबाधा ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का? तर नाही. घरातल्या व्यक्तींची, खास करून आई-वडिलांची नजर जी आहे ना ती आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते. आणि म्हणून प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला, चतुर्थीला मुलांसाठी काही छोटे मोठे उपाय जर आपण केले ना तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. कारण या तिथींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणून आपल्याला आज चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय घरातल्या आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी केला तरीही चालेल. जर आईला मासिक धर्म असेल तर मग घरातील पुरुषांनी हा उपाय करू शकता. सर्वप्रथम हा उपाय संध्याकाळी तुम्हाला करण्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. मुलांच्या आरोग्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला 3 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. एखादी प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये तुम्हाला 3 लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा या नजरदोष आणि घरातील नकारात्मक ऊर्जा, मुलांमध्ये असणारे दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. म्हणून तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. यासोबतच तुम्हाला एक तेजपत्ता लागणार आहेत. तेजपत्ता हे मुलांच्या जीवनात सुख, शांती आणि चांगल्या गोष्टी आणण्यासाठी आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला एक दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. दालचिनी ही मुलांची शैक्षणिक प्रगती आणि सकारात्मकतेसाठी खूप प्रभावी मानली जाते. आणि यासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता. या सर्व वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. मुलं मोठी असेल तर मुलांकडून ही सेवा तुम्हाला करून घ्यायची आहेत. मुलं छोटी असेल तर आई-वडिलांनी ही सेवा केली तरीही चालेल. यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर काय करायचं आहे, या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 3 वेळा ववाळून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर एका कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये 3 तुम्हाला भीमसेनी कापूरवड्या ठेवून तो कापूर प्रज्वलित करायचा. आणि यानंतर त्या कापुरासोबत या सर्व वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत. आणि या सर्व वस्तू आपल्याला आपल्या देवघरासमोरच जाळायच्या आहेत. जेव्हा तुम्ही या वस्तू कापुरासोबत जाळणार आहे तेव्हा तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि या सर्व वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. आता या वस्तू शांत झाल्यानंतरनं यामध्ये जी काही थोडीफार विभूती तयार होईल, जी काही राख तयार होईल तर ती मुलांच्या कपड्यावरती लावायची आहेत. आणि बाकी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी, मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी आज संध्याकाळी करायचा आहे. घरामध्ये 2 मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही. एका मुलावरून या वस्तू ओवाळून घेतल्यानंतरनं दुसऱ्या मुलावरून ओवाळून घ्यायच्या आहेत आणि 3 कापूरवड्या घेऊन त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. तर असा हा छोटासा आणि सात्विक उपाय जो आहे तर तो आपल्याला आज चतुर्थीला संध्याकाळी मुलांसाठी नक्की करायचा आहे. त्याचबरोबर बघा, बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करून मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी हा सुद्धा खूप जास्त प्रभावी उपाय मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हिरवे मूग बाप्पांना अर्पण करून ते नंतर पक्ष्यांना खाऊ घातल्याने मुलांच्या प्रगतीतील अडथळे जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर बघा, मुलं जिथे अभ्यास करतात, जो मुलांचा अभ्यास करण्याचा टेबल आहे तर त्या टेबलवर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा आवर्जून ठेवावा.
जेणेकरून मुलं जो काही अभ्यास करतात तर तो मुलांच्या लक्षात राहते आणि मुलांकडून दररोज ओम गण गणपते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करून घ्यावा। तसेच मुलांच्या हाताने गणपतीला गूळ आणि मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवावा। यामुळे सुद्धा गणपती बाप्पांची कृपा ही आपल्या मुलांवरती होत असते। मुलांकडून किंवा त्यांच्यासाठी गणपती अथर्वशीर्ष पठण केल्याने मुलांची बुद्धी आणि एकाग्रता जी आहे तर ती सुद्धा वाढत असते। तसेच बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे, यामुळे मुलांचा आत्मविश्वास जो आहे तर तो प्रचंड वाढत असतो। तर हे काही उपाय आहेत जे भक्तिभावाने केल्यास गणपतीची कृपा होऊन मुलांचे आरोग्य व अभ्यासात प्रगती होते अशी धार्मिक मान्यता आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।